संशोधनाला चालना देण्याचं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात सरकारकडून फार प्रोत्साहन मिळत नसल्याचा प्रत्यय सारथीच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना येतोय. सारथीकडं 2019 ते 2025 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 427 PhD संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 37,000 रुपये तर संशोधनाची 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रति महिना 42,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र जून 2024 पासून अद्यापपर्यंत ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. शिष्यवृत्ती मिळाली नसल्यानं अनेकांचं संशोधन थांबलंय. प्रयोगशाळा खर्च, माहिती संकलन, प्रवास, अभ्यास साहित्य, उपकरणं यांचा खर्च कसा करायचा असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम लवकर मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. याबाबत शिष्टमंडळानं सारथी उपकेंद्र कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका किरण कुलकर्णी यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याअगोदर शासनानं सारथीसाठी लागणारा निधी वर्ग करावा अशी मागणी त्यांनी केली. याबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. शिष्टमंडळात पक्षाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, राजू यादव, रवी चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.